स्पर्मचा काउंट लो आहे आणि त्यामुळे तुम्हाला नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. जर तुमच्या बाबतीत हा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर, मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, अंबेगाव बुद्रुक, पुणे येथून. आजकाल बऱ्याचदा आपण बघतो की कपल्समध्ये ज्यावेळी इनफर्टिलिटी डायग्नोज होते तर तेव्हा स्त्रियांबरोबरच पुरुषांच्या बाबतीतही विचार केला जातो आणि ही खूपच अभिनंदनीय गोष्ट आहे. कारण पूर्वीच्या काळी फक्त स्त्रीवरतीच फोकस केला जायचा, तिच्यातच काही प्रॉब्लेम आहे का हे पाहिलं जायचं. पण आजकाल स्त्री आणि पुरुष दोघांचाही इक्वली विचार करून दोघांच्याही टेस्ट केल्या जातात आणि बऱ्याचदा असं दिसून येतं की मेल जे आहेत, पुरुष जे आहेत, तर त्यांच्यामधला हा स्पर्म काउंट कमी झालेला आहे आणि म्हणून त्या कपलला नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. तर आयुर्वेदामध्ये ह्यावरती खूप छान उपाय दिलेले आहेत. पण त्याआधी आपण लो स्पर्म काउंट म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो हे जाणून घेणार आहोत. तर लो स्पर्म काउंट म्हणजे ज्यावेळी स्पर्मची संख्या ही 15 मिलियनपेक्षा कमी असते, तर त्यावेळी त्याला लो स्पर्म काउंट डायग्नोज केलं जातं. तर हे होण्यामागचं काय कारण आहे? तर 2 प्रकारची कारणं सांगितली जातात, एक प्रायमरी आणि दुसरं सेकंडरी. तर हे प्रायमरी जे कारण आहे ते बऱ्याचदा जेनेटिकल असतं, म्हणजेच बाय बर्थ जेव्हा जन्मापासून हे प्रॉब्लेम असतो, जसं की अनडिसेंडेड टेस्टीज असतात किंवा दुसरे काही जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधले ऑर्गन्स आहेत जिथे स्पर्म क्रिएट केलं जातं, तर तिथे ते ॲब्सेंट असतात. तर असे काही गोष्टी असू शकतात, कंजेनायटल प्रॉब्लेम असू शकतात आणि त्यामुळे स्पर्म काउंट हा बर्थपासूनच कमी असतो आणि यावरती मग बऱ्याचदा काही उपाय करता येत नाही. मग ह्या वेळेला तुम्हाला डोनर स्पर्म हा ऑप्शन राहतो आणि आर्टिफिशियल प्रेग्नन्सी हा उपाय तुम्हाला करावा लागतो. दुसरं महत्त्वाचं आणि बऱ्याच पुरुषांमध्ये जे दिसून येतं आजकाल ते आहे सेकंडरी स्पर्म लो काउंट. तर सेकंडरी जो लो स्पर्म काउंट होतो तर त्यामागची कारणं ही अगदीच साधीसुधी असतात, म्हणजे आजकाल म्हणता येईल, आणि ती रिव्हर्स करता येतात. स्पर्म काउंट हा डेफिनेटली वाढवता येऊ शकतो. तर ही कारणं काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदललेली लाईफस्टाईल जी आहे ती खूप जास्त प्रमाणात कारणीभूत ठरते. स्ट्रेस लेवल ज्या वाढलेल्या आहेत, ऑक्युपेशनल हझार्ड्स जे आहेत, तर ह्यामुळे सुद्धा लो स्पर्म काउंट असू शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा स्पर्म काउंट हा लो होताना दिसतो. जसं की कार्बोनेटेड ड्रिंक्स जे आहेत, पेप्सी, कोका कोला, हे ड्रिंक्ससुद्धा खूप कंटिन्युअसली आणि खूप जास्त प्रमाणात घेण्यात येत असतील तरीसुद्धा तुमचा स्पर्म काउंट लो असू शकतो. त्याचबरोबर अल्कोहोल, स्मोकिंग यासारख्या ज्या सवयी आहेत त्यामुळे सुद्धा स्पर्म काउंट हा लो असू शकतो. अगदी काही काही साधी कारणं आहेत जी की कुणी विचारही करत नाही, अशी कारणं सुद्धा लो स्पर्म काउंट मागे असू शकतात. एक साधंच उदाहरण द्यायचं झालं तर उष्णकटिबंधातील प्रदेश आहे आपल्यामध्ये बघायचं झालं तर जळगाव, विदर्भ म्हणता येईल, की जिथे टेम्परेचर खूप जास्त असतं आणि इव्हन पूर्ण भारत देश हा सुद्धा उष्णकटिबंधामध्येच येतो. तर या प्रदेशामध्ये ज्यावेळी तुम्ही टाईट जीन्स सारखे कपडे जे आहेत ते खूप कंटिन्युअसली वापरतात, तर त्यामुळे काय होतं की स्पर्मचं जे आहे, टेस्टीज जे आहेत, तिथलं टेम्परेचर आणखी वाढलं जातं. खूप काळपर्यंत ते उष्ण अशा टेम्परेचरमध्ये राहतात आणि आयुर्वेदानुसार शुक्र हे शीतल आहे, शीत गुणाचं आहे. त्यामुळे ज्यावेळेला इतक्या हाय टेम्परेचरमध्ये ते राहतं, इतक्या हाय टेम्परेचरला स्पर्म राहतात, तर डेफिनेटली त्यांची डेथ होते आणि त्यामुळे लो स्पर्म काउंट होतो. सो ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, याचा सुद्धा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर काही आजार आहेत, जसे की हायपरटेन्शन आहे, हाय ब्लड प्रेशर, आणि डायबिटीज आहे, आणि त्यातल्या त्यात अनकंट्रोल डायबिटीज आहे, जो की कंट्रोलमध्ये राहत नाही आहे, वारंवार त्याची व्हॅल्यू वाढता आहेत. तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा लो स्पर्म काउंट असू शकतो. आणि ज्यावेळी आपण त्याच्यावरती काम करतो, हायपरटेन्शन किंवा डायबिटीज किंवा इतर काही अजून आजार असतील, तर त्याच्यावरती काम केलं जातं आणि मग स्पर्म काउंट वाढवण्यासाठी ज्यावेळी औषध दिलं जातं तर त्याने सुद्धा स्पर्म काउंट वाढवता येऊ शकतो. म्हणूनच आयुर्वेदामध्ये लो स्पर्म काउंटची जी ही केस आहे ती डेफिनेटली छान प्रकारे इम्प्रूव्ह करता येते. स्पर्म काउंट खूप छान प्रकारे वाढवता येऊ शकतो आणि त्यासाठी काय काय उपाय करता येऊ शकतात तर पंचकर्म. पंचकर्म ही खूप छान चिकित्सा आहे ज्याने की स्पर्म काउंट वाढवता येतो. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अशी काही औषधं आहेत ज्याला शुक्रजनन औषधे असं म्हणतात. ह्या औषधांनी सुद्धा शुक्र म्हणजे स्पर्म खूप छान प्रकारे वाढू शकतं, निर्माण होऊ शकतं. त्याचनंतर तिसरं जे आहे तो आहार. तर आयुर्वेदामध्ये असे आहाराचे घटक सांगितलेले आहेत की जे शुक्रवाढीस मदत करताना दिसतात. त्याला शुक्रजनन आहार असं सुद्धा म्हटलं जातं. सो आहारामधले बदल केल्यानंतर सुद्धा आपल्याला शुक्रची जी संख्या आहे, स्पर्म काउंट जो आहे तो वाढलेला दिसून येतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे
जी लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस जर कॉज असेल आपल्या ह्या लो स्पर्म काउंटचं, आजकाल आपण बघतो की खूप यंग एजमध्ये हाय प्रेशरवाले जॉब मुलं करताना दिसतात आणि ज्यावेळी अशी कंडिशन असते तर त्यांच्यामध्ये स्ट्रेस इंड्यूस लो स्पर्म काउंट दिसू शकतो आणि अशा लोकांमध्ये मग आपल्याला शिरोधारा आहे, त्याचबरोबर योगामधले ध्यान करणं आहे किंवा काही प्राणायामाचे प्रकार आहेत जे की स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी मदत करतात आणि मग ते इनडायरेक्टली स्पर्मचा जो काउंट आहे तो वाढवण्यासाठी मदत करताना दिसतात. सो अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये ओव्हरऑल विचार करून आपण खूप छान प्रकारे स्पर्म काउंट हा वाढवू शकतो आणि मग ऑब्व्हियसली तुमचा जो नॅचरल कन्सिव्ह होण्याचा प्रवास आहे तो इझी होऊ शकतो. तुम्हाला जर आणखी काही डिटेल्स माहिती हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर आमचा एक ऑनलाईन प्रोग्राम आहे ज्याला मी होलिस्टिक फर्टिलिटी प्रोग्राम असं म्हणतो. ह्या प्रोग्राममध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप कम्युनिटी आहे फर्टाईल फ्युचर हब नावाची. तर ह्या कम्युनिटीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. लिंकवर क्लिक करून तुम्ही कम्युनिटी जॉईन करा आणि जेव्हा केव्हा आमचे फ्री वेबिनार्स असतील होलिस्टिक फर्टिलिटी प्रोग्रामचे तर ते अटेंड करा. सो तुम्हाला त्याच्यातून आणखी छान प्रकारे गायडन्स मिळेल आणि नॅचरली कन्सिव्ह होण्याचा जो तुमचा प्रवास आहे तो आणखी इझी आणि आणखी फास्ट होण्यासाठी खूप छान मदत होईल. धन्यवाद.